मी तेच म्हटलो, तेच माझं उत्तर त्यांनाही लागू आहे. मला वाटतं 100% महाराष्ट्रातला जो अवकाळी पावसाखाली अडकलेला शेतकरी होता त्याला कुठेतरी सहारा देण्याचं काम राज्य सरकारने केलं आहे. मी त्यांचे खरोखर मनापासून आभार मानतो. विरोधकांची आता पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यांनी इश्यू करण्याचा प्रयत्न केला, पण राज्य सरकारने खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब जनतेची दिवाळी ही आनंदात केलेली आहे, आनंदाची केलेली आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आपण स्थानिक स्वराज्य निवडणुका आपल्या मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाच्या बळावरती स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेतला आहे. युती करणार नाही असं तुम्ही स्वतः जाहीर केलेलं आहे. पक्षश्रेष्ठींशी तुमची काही चर्चा झाली का? त्यांच्या काय प्रतिक्रिया? पक्षश्रेष्ठींची चर्चा झाली म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की जो निर्णय मी घेतलेला आहे, तुम्ही थोडा वेळ वाट बघा. माझ्या निर्णयाशी दोघेही पक्ष सहमत होतील. मग भाजप असो का शिवसेना असो किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असो, हे सगळेच पक्ष माझ्या विचारांशी सहमत होतील. खूप कमी ठिकाणी युत्या आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्रात बऱ्यापैकी ठिकाणी आपल्याला स्वबळच दिसेल, हे मी आपल्याला चॅलेंज देऊ शकतो. कारण तेच आहे की आता भाजप असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, मागच्या काळामध्ये असलेली ताकद ती जर का 3 ठिकाणी डिवायडेशन होणार असेल तर नक्कीच कार्यकर्ते दुखावतील. प्रत्येक जण कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही. आता मी उदाहरण सांगेन. उदाहरणार्थ विदर्भामध्ये भाजपची ताकद आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजितदादांची ताकद आहे, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा ठाणा वगैरे मुंबईचा काही भाग असेल एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आहे. मग अशा ठिकाणी नेमकं कोणता पक्ष कोणत्या पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला न्याय देईल हे काही मला पटत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्या मताशी महाराष्ट्रातले अनेक ठिकाणी लोक सहमत होतील आणि 100% आपल्या आपल्या परीने ते लढतील. इलेक्शन नंतर ही सगळ्या इलेक्शन हे मैत्रीपूर्ण लढती होतील आणि इलेक्शन नंतर ते एकत्रित येतील असं माझं मत आहे. आता माझ्या इथली जी परिस्थिती होती, मी मागच्या वेळेस सांगितलं की माझ्या विरोधात लढलेले सगळे लोक जर का एकवटणार असतील तर मी नेमकं युती करायची कोणाशी? त्याच्यामुळे हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता आणि म्हणून उगाच ते इरून फिरून वाया एरंडोल अमळनेर पारोळा करत बसण्यापेक्षा मला सरळ गेलेलं कधीही आवडतं. त्यांनाही मार्ग मोकळा आणि मलाही मार्ग मोकळा. दिवाळी साजरी करणार नाही. मला असं वाटतं की हे शरद पवार साहेबांवर मी बोलणं एवढा मोठा नाही, परंतु पहिल्यांदा मी खरोखर राज्य सरकारचे, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोघेही उपमुख्यमंत्री आणि युतीच्या सरकारचे मी मनापासून आभार मानतो की अशा इतक्या बिकट परिस्थितीमध्ये की संपूर्ण महाराष्ट्र ढगफुटीच्या खाली दडलेला असताना ह्या विरोधकांना असं वाटत होतं की राज्य सरकार आता काहीही करू शकणार नाही, मदत करू शकणार नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आता युतीच्या सरकारच्या विरोधात उभी राहील अशा आशेवर विरोधक होते. परंतु युतीच्या सरकारचे, खास करून माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानले पाहिजे की अशा परिस्थितीमध्ये NDRFच्या निकषानुसार जे नियम माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी लावलेले होते त्या सगळेच्या सगळे नियम जसेच्या तसे ठेवून या राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना जवळपास 37-38 हजार कोटी रुपयाचं पॅकेज त्यांनी जाहीर केलं. त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि तीच परिस्थिती मला वाटतं शरद पवार साहेबांनी पाहिलेली असावी की आता एवढा मोठा निधी दिल्यानंतर आपण केलेला जो काही बागुलबुवा पुन्हापणा आहे तो आता कामी येणार नाही, म्हणून एक दिवाळी साजरी करायची नाही असं नाटक मला वाटतं विरोधकांचं असावं. सत्ताधारी आमदार असतील, त्याचप्रमाणे अधिकारी असतील, यांना अरेवाच्या भाषेत शिवीगाळ केली असा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. नाही, काय झालं म्हणजे मी उन्मेष पाटलांना खरोखर मागच्या महिन्या 2 महिन्यापर्यंत असं वाटत होतं की उन्मेष पाटील एक चांगलं नेतृत्व उबाठा गटाचं करताय, संपूर्ण जिल्हाभर ते शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करताय, पण तो न्याय देताना त्यांचं पक्षाकडे कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून उबाठाचे प्रत्येक मतदारसंघातले हवालदिल झालेले कार्यकर्ते हे पुन्हा आमच्याकडे शिवसेनेमध्ये परत होत आहेत
आणि हे सगळं चित्र पाहिल्यानंतर संतापात एखाद्या वेळेस अधिकाऱ्यांना शिव्या दिल्या असाव्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.